शतकं हल्ले केले, क्रूर हल्ले केले, हजारो लाखोंना आतापर्यंत मारलं. तसंच परकीय शक्तींच्या दहशतवादी संघटनांनीही या आधुनिक युगामध्ये आर्थिक राजधानी मुंबईवर हल्ले केले. अशा अनेक हल्ल्यांपैकी देशाला हादरवणारा आणि जगाला दहशतवादी संघटनांची भयानकता दाखवणारा हल्ला होता 7/11 7/11. ती तारीख होती 11 जुलै 2006. 5 मिनिटात पश्चिम रेल्वेच्या 7 वेगवेगळ्या स्थानकांवर बॉम्बस्फोट झाले आणि संपूर्ण मुंबई हादरली. या निर्घृण हल्ल्यात 209 त्यापेक्षा जास्त निष्पाप मुंबईकरांनी प्राण गमावले. 700हून अधिक जखमी झाले. कोणी आपला मुलगा, कोणी आई, बहीण, अनेक महिलांनी आपले पती, अनेक कुटुंबियांनी घरातले ज्येष्ठ या हल्ल्यात गमावले. मात्र 19 वर्ष 10 दिवस एवढा प्रचंड कालावधी उलटल्यानंतरही हे बॉम्बस्फोट कुणी घडवले? मुंबईचे नेमके गुन्हेगार कोण? हे सगळे प्रश्न अनुत्तरितच राहिले. त्याचं कारण 2006 मधल्या या मुंबईच्या साखळी बॉम्बस्फोटाप्रकरणी सत्र न्यायालयानं दोषी ठरवलेल्या 11 जणांना मुंबई उच्च न्यायालयानं निर्दोष ठरवलंय. 2015 साली विशेष न्यायालयानं या प्रकरणातील 12 आरोपींना दोषी ठरवत 5 जणांना फाशी आणि 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला आरोपींनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. पोलिसांनी आपल्याला मारहाण करून जबाब नोंदवले असाही आरोप या प्रकरणातल्या दोषींनी केला. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयानं मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. आजच्या या सुनावणीला आरोपींना येरवडा, नाशिक, अमरावती, नागपूर कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी हजेरी लावली आणि उच्च न्यायालयानं निर्दोष मुक्तता केल्यानंतर या आरोपींनी आनंद व्यक्त केला. मात्र त्याचवेळी या खटल्यामुळे, शिक्षेमुळे आयुष्याची गेलेली वर्ष, स्वतःला आणि कुटुंबियांना सहन करावा लागलेला बदनामीचा डाग, याची जबाबदारी कोणाची, हाही आरोपींचा सवाल आहे. पण याहून सर्वात महत्त्वाचं म्हणजे 7/11च्या या स्फोटात 200हून अधिक जीव गमावलेल्यांचे आणि 700हून जास्त जखमींचे खरे गुन्हेगार कोण? जर हे 11 जण निर्दोष असतील तर स्फोट घडवले कोणी आणि आता ते कुठे सापडणार? या इतक्या वर्षात मृतांच्या, जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश, निर्दोष आरोपींचा वाया गेलेला काळ, यंत्रणांच्या तपासावरचा खर्च, या सगळ्याला जबाबदार कोण आहे? याच मुद्द्यावर आहे आजचा झिरो आवर आणि त्याचा प्रश्न आपण पाहायला जाऊयात आमच्या माझा पोल सेंटरला. पाहूयात आजचा प्रश्न, जो आहे हा. 2006च्या मुंबई लोकल बॉम्बस्फोटातील सर्व 12 दोषींची निर्दोष मुक्तता होणं हे सरकारी यंत्रणांच्या अकार्यक्षमतेचं आणखी एक मोठं उदाहरण मानावं का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. तुम्ही कोणताही पर्याय निवडू शकता. एबीपी माझाच्या एक्स, फेसबुक, इंस्टाग्राम आणि युट्यूब हँडल्सवरती जाऊन या प्रश्नाला आपण कौल देऊ शकता. कार्यक्रमाच्या शेवटी आपण हा कौल काय दिलाय तुम्ही लोकांनी, मंडळींनी, प्रेक्षकांनी, ते आपण पाहणार आहोत. दरम्यान सगळ्यात महत्त्वाचं ठरतं ते म्हणजे या 11 जणांना निर्दोष सोडताना उच्च न्यायालयानं म्हटलंय तरी काय? कोणते मुद्दे मांडलेत? ग्राफिक्सद्वारे पाहूयात काय मुद्दे. साक्षीदारांच्या साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाहीत. विचार करा, साक्षीदारांच्याच साक्षीवरती हा प्रश्न आहे. स्फोटाच्या 100 दिवसानंतर साक्षीदारांना आरोपी आठवणं अशक्य आहे. स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब ओळखण्यात तपास यंत्रणेला अपयश आलेलं आहे. त्यामुळे गुन्हेगाराचा साधनच तपासणं शक्य नसेल तर गुन्हेगार ठरवणार कसा? बॉम्ब कसे होते तेच माहिती नाही तर मिळालेल्या बॉम्ब, बंदुका, नकाशा या पुराव्यांना अर्थ नाही. आणि तपास संस्थांमधल्या या विरोधाभासामुळे 11 जण निर्दोष सुटले का असा प्रश्न निर्माण